गोष्ट पाहिली होती, जे दोन हेर असतात आणि ते यरीहो हेरायला जातात आणि त्या ठिकाणामध्ये जी राहाब वेश्या आणि तिचं जे कुटुंब होतं यांच्याबद्दलची गोष्ट पाहिली होती की थोडक्या गोष्टी, छोटी कृती होती आणि त्यांनी त्या छोट्या कृती केल्या आणि त्यांना महान असे आशीर्वाद मिळाले त्या ठिकाणामध्ये, हे आपण पाहिलेलं आहे. आज सुद्धा आपण त्याच काही गोष्टी पुढे पाहणार आहोत, कंटिन्युएशन करणार आहोत त्याच गोष्टींचं, की जी राहाब होती त्या ठिकाणामध्ये आणि तिने देवाच्या लोकांना सपोर्ट केला. ती ज्या देशाची रहिवासी होती त्या राजाच्या विरोधामध्ये गेली ती, परंतु सृष्टीचा निर्माण करता जो परमेश्वर, राजांचा राजा जो प्रभू आहे, त्याचं महात्म्य, त्याचं सामर्थ्य, त्याचं गौरव, त्याचा अद्भुतपणा, तो किती थोर आणि गौरवी आहे, त्याला ती शरण गेली आणि तिने त्याच्या वतीने कार्य केले. जगिकतेला जगाच्या द्वारे समोर ठेवण्यात आलेल्या गोष्टींना शरण न जाता प्रभू किती महान आहे याचा तिला साक्षात्कार घडला आणि तिने मुख्य म्हणजे फक्त समजून न घेता त्याचा स्वीकार केला आणि तिने तशा कृती केल्या तिच्या जीवनाच्या द्वारे. आणि मग तिला काय बरं आशीर्वाद मिळाले, जर का आपण वाचलं की यहोशवाचा 6वा अध्याय आणि याचं 25वं जर वचन आपण वाचलं तर त्या ठिकाणात तिची जी छोटी कृती होती, तो लाल दोर बांधण्याची कृती होती, फार छोटी होती, आपण पाहिलं, परंतु तिला मिळालेला आशीर्वाद. यहोशवाने राहाब वेश्या, तिच्या बापाचा परिवार व तिचे जे कोणी होते ते सर्व वाचविले. तिचा वंश आजपर्यंत इस्रायल लोकांमध्ये वसत आहे, कारण जे जासूस यरीहो हेराव्यास यहोशवाने पाठविले होते त्यांना तिने लपवून ठेवले होते. छोटी कृती केली होती. राजाचे लोक आले तेव्हा धाब्यावरती तिच्या जे जवसाची ताटं होती आणि त्याच्यामध्ये तिने त्यांना लपवून ठेवलं आणि सांगितलं की दुसऱ्या वाटेने गेले. छोटीशी कृती केली होती तिने. इथं लक्ष द्या, नंतर वाचा पुढची, अगोदरची नंतरची गोष्ट. ओके हां. आणि मग त्यावेळेस काय झालं बरं, की परमेश्वराने तिला असा आशीर्वाद दिला. एक परराष्ट्रीय जी स्त्री होती, जिला परमेश्वराची खरी ओळखच नव्हती, फक्त तिने ऐकलं होतं. इस्रायल लोकांसाठी परमेश्वर जी महत्कृत्य करत होता ती तिने ऐकली होती, परंतु तिने अंतःकरणापासून विश्वास ठेवला. त्यांनी जे सांगितलं ती छोटी कृती केली. आजपर्यंत तिचा वंश जो आहे हा इस्रायलांमध्ये वस्ती करत आहे. एका छोट्या कृतीचे वर्षानुवर्ष, हजारो हजार वर्ष चालणारे असे आशीर्वाद तिला मिळाले. फार अद्भुत गोष्टी आहेत प्रियांनो. ज्यावेळेस प्रभू आपल्याशी बोलतो, प्रभू आपल्याला काहीतरी गोष्टी सांगतो, पवित्र आत्म्याद्वारे सांगतो, त्याच्या पवित्र वचनाद्वारे सांगतो, आपल्याशी बोलतो, दृष्टांत स्वप्नाद्वारे, भविष्यवाणीच्या द्वारे, कुठल्या तरी देवाच्या सेवकाच्या द्वारे, सेविकेच्या द्वारे, कुणाच्या तरी द्वारे प्रभू आपल्याशी बोलत असतो. कधी कधी फार छोटीशी अशी काहीतरी कृती करायची असती, परंतु त्याचे आशीर्वाद फार मोठे असतात, त्याचे आशीर्वाद सार्वकालिक असतात. तेवढ्या हजारो वर्षांपूर्वी तिचा मृत्यू झाला, पण आज देखील इस्रायलांबरोबर ते आशीर्वाद, ते वतन हे त्यांना प्राप्त झालेलं आहे. त्याच्याच पुढं जर आपण पाहिलं, तीच गोष्ट जर पुढे, तर काय झालं बरं, नंतर यरीहो सर्व जाळून टाकलं, कारण तिथलच्या गोष्टी शापित होत्या. आपल्याला माहिती आहे, मागच्या रविवारी ह्या सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत आपण. जे कोणी नवीन आज जॉईनिंग केलं असेल किंवा मागच्या रविवारचं तुम्ही ह्याच्या अगोदरचं जे उपदेश आहे ते जर ऐकलं नसेल तर त्या सर्वांना सांगणं आहे की यूट्यूबवरती आमचा चॅनल आहे महानाईम व्लॉग म्हणून, आणि त्या ठिकाणामध्ये तुम्हाला सर्व लिंक्स मिळतील आणि मागच्या रविवारच्या प्रीचिंगची लिंक सुद्धा त्या ठिकाणामध्ये आहे. जरूर तुम्ही त्या ठिकाणात जाऊन ते ऐका. जर नाही मिळालं तर पास्टरांना कॉन्टॅक्ट करू शकता किंवा चर्चमधले कोणी पण जे ओळखीचे असतील ज्यांच्याद्वारे तुम्हाला इथे जॉईन झाले असाल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि ते तुम्हाला जरूर ती लिंक पाठवतील. देव तुम्हा सर्वांस आशीर्वाद देव. तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत, छोट्याशा कृती, छोट्याशा गोष्टी या अनेक मोठ्या मोठ्या आशीर्वादाला कारणीभूत ठरतात. परंतु
आज मी त्याच्या पुढची गोष्ट बोलणार आहे की छोट्याशाच कृती कधी कधी फार मोठ्या विनाशाला कारणीभूत देखील होत असतात. एकच बाजू नाण्याची पाहायची नाही. फक्त चांगल्या चांगल्या गोष्टी मिळतात, आशीर्वाद सत्य आहे, परंतु छोट्याशा चुकांच्या द्वारे सुद्धा अनेक मोठ्या गोष्टी घडू शकतात. हे सुद्धा आपल्याला शिकणं गरजेचं आहे की त्याच्याद्वारे आपल्याला समजेल की आपण प्रत्येक गोष्ट करण्याच्या अगोदर किती काळजीपूर्वक असलं पाहिजे. देवाच्या वचनातून त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपण प्रत्येक गोष्टीचं कन्फर्मेशन घ्यावं, एक खात्री पटवून घ्यावी आणि देवाचं वचन जे आहे ते देवाची इच्छा तेच प्रकट करणार असतं. माझ्या इच्छेनुसार देवाच्या वचनाचा अर्थ कधी बदलत नाही. अनेक लोक दुर्दैवाने वचनांचे अर्थ आपल्या सोयीनुसार घेत असतात. देवाचं वचन प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख जो आहे तो पवित्र आत्म्याच्या द्वारे लिहिण्यात आलेला आहे. देवाचं वचन जे आहे ते पवित्र आत्म्याच्या द्वारे लिहिण्यात आलेलं आहे, प्रत्येक लेखकाच्या द्वारे. आणि म्हणून मला काय वाटतं हे आपल्याला देवाच्या वचनातून कधीच शोधायचं नाही प्रिया. किंवा माझ्या मनात काहीतरी एक गोष्ट आहे आणि मी देवाचं वचन वाचलं, त्या वचनाचा अर्थ असाच होतो असं कन्फर्मेशन कधीच घ्यायचं नसतं आपल्याला. देवाचं वचन वाचत असताना, त्याचं मनन करत असताना, त्याच्यामधून आपल्या जीवनासाठी देवाची इच्छा जाणून घेत असताना जो लिहिणारा व्यक्ती, जो पवित्र आत्मा आहे, जो देव आहे, त्याची इच्छा समजून घेणं गरजेचं आहे. मग काय होईल की आपल्या मनानुसार आपण देवाचे वचनाचे अर्थ लावायचं थांबवू. आपण देवाची खरी इच्छा, जी योग्य, उत्तम आणि परिपूर्ण अशी इच्छा आहे, ती समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. जो व्यक्ती बोलणारा आहे, अनेक वेळेस अनेक ठिकाणी गैरसमज होतात मनुष्यांच्या नातेसंबंधांमध्ये. त्याचं सुद्धा हे एकच कारण असतं की समोरचा काय बोलत आहे, आपण त्याचा उद्देश समजून घेतला तर पुष्कळ गैरसमज टळतात. पण आपण काय करतो, समोरचा जे बोलत आहे ना त्याचा अर्थ मला काय वाटतं असा लावत असतो आणि त्यामुळं पुष्कळ वेळेस गैरसमज होतात, वादविवाद होतात आपल्यामध्ये. देवाच्या वचनांचा विपरीत अर्थ सुद्धा अशाच गोष्टींमुळे लावण्यात येतो की मला काय वाटतं असा मी शोध घेईल आणि असं मी त्या वचनाचा अर्थ लावेल. परंतु देवाची इच्छा काय आहे, त्याला नक्की काय म्हणायचं आहे, हे ज्या वेळेस आपण समजून घेऊ त्यावेळेस देवाची परिपूर्ण उत्तम ग्रहणीय इच्छा काय आहे ती आपल्याला समजेल, ती आपल्या जीवनात कार्यरत होईल आणि ती आपल्या जीवनामध्ये मोठे असे आशीर्वाद घेऊन येईल. ज्यावेळेस यरीहो मधल्या सर्व गोष्टी त्यांनी जाळून टाकल्या, सर्व त्या शापित गोष्टी होत्या, त्याचा नायनाट त्यांनी केला, त्यावेळेस इस्रायलामध्ये सुद्धा एक व्यक्ती होता. संपूर्ण इस्रायल राष्ट्र नाही, एकच व्यक्ती होता आणि त्यांनी काहीतरी परत एक छोटीशी कृती केली होती त्या ठिकाणामध्ये. आणि ज्यावेळेस त्यांची कार्यपूर्ती झाली त्यावेळेस त्यांना कळालं यहोशवाला की परमेश्वर आपल्यावरती नाराज आहे. म्हणून त्यांनी सर्वांना विचारलं की काय कोणी देवाच्या इच्छेच्या विरोधामध्ये काय गोष्ट केली आहे का. कोणीच कबुली दिली नाही. सरतेशेवटी यहोशवाने सर्वांना देवाच्या समोर आणलं. यहुदाचा वंश निघाला त्यावेळेस. त्याच्यानंतर पेरेसचा जो आहे का जेरहचा होता वंश, जेरहचा जो वंश आहे तो निघाला, त्याचं कुळ निघालं, त्याच्यातले पुरुष जे आणले ते आणले समोर आणि असं करत करत घराने सगळं करत करत एवढी मोठा त्यांचा वेळ वाया घालवायला लागला त्यांना. सरतेशेवटी व्यक्ती पकडला गेला. कोण होता तो? आखान त्याचं नाव होतं. आणि मग त्याला त्याच्या कुटुंबाला सर्वांना तिथे आणलं, बाहेर उभं केलं त्यांनी. त्याच्या घराचा शोध घेतला. काय केलं परमेश्वराच्या विरोधामध्ये? ज्यावेळेस शोध घेतला तेव्हा त्यांना कळालं की यरीहो मधल्या ज्या गोष्टी आहेत त्या शापित होत्या. देवाने आज्ञा दिली होती
त्या कितीही भारी दिसू द्या, कितीही उत्तम असू द्या, कशाही असू द्या, पण सर्व गोष्टी तुम्ही जाळून नष्ट करा. जगिक संपत्तीवरती, जगातून मिळणाऱ्या गोष्टींवरती लक्ष लावू नका. ग्रीडला काय म्हणतो आपण? लोभ, हाव जी आहे ती धरू नका कुठल्या गोष्टींची. हे परमेश्वराने सांगितलं होतं. अनेक वेळेस देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये हीच चूक घडत असते. आपण प्रभूच्या मार्गात चालतो, आपण त्याचे निवडलेले लोक आहोत, परंतु जगातली कुठली तरी एखादी फार छोटी क्षुल्लक वाटणारी गोष्ट असती जी प्रभूला आवडत नाही, प्रभूने आज्ञा दिलेली आहे की ती करूच नाही आपण, परंतु आपल्याला मोह होतो आणि ती वस्तू, ती गोष्ट, ते पाप, तो स्वभाव आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो आणि लपवून ठेवतो. अखानाने लपवून का ठेवलं होतं? कारण त्याला आज्ञा माहिती होती की देवाने सर्व जाळायला लावलंय. त्याला वाटलं माझ्या शेजाऱ्यांना कळालं, कोणी यहोशवाला जाऊन सांगितलं तर घेतील माझ्याकडून काढून, जाळून टाकतील, नाश करतील. ह्या सर्व गोष्टी त्याला वाटल्या. म्हणून त्याने काय केलं बरं? ते लपवून ठेवलं. देवाच्या इच्छेच्या विरोधात असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, जे पाप असतं, व्यसन आहे, वासना आहे, स्वभाव आहे, आणि आपण सर्व देवाचे लोक आहोत, आपल्याला माहिती असतं ह्या चुकीच्या गोष्टी आहे, म्हणून आपल्या जीवनात सुद्धा तो लपवून ठेवण्याचा स्वभाव येतो. मग ते पाप लपवून ठेवायचं. पण आपण कोणापासून लपवून ठेवतो ते पाप? मनुष्यांपासून. लीडर यहोशवा होता, त्याच्यापासून लपवून ठेवत होते. बाकीचे जे त्यांचे बंधू वर्ग होते, संपूर्ण जे इस्रायल राष्ट्र, त्याच्यापासून. पण परमेश्वराचे जे नेत्र आहे हे अखिल पृथ्वीचे निरीक्षण करत असतात. काय परमेश्वरापासून कुठली गोष्ट लपून राहू शकते का प्रियांनो? त्याच्यापासून कधीच कुठलीच गोष्ट लपून राहू शकत नाही. आपण कितीही दिखावा करू द्या, आपण जगासमोर स्वतःला कसंही प्रदर्शित करू द्या, आपण काहीही करू द्या, जे लपून ठेवलेलं छोटंसं पाप आहे, जी लपून ठेवलेली छोटीशी गोष्ट आहे, परमेश्वराच्या ती दृष्टीआड होऊच शकत नाही. संपूर्ण जग ते दृष्टीआड करू शकेल, परंतु परमेश्वराची नजर मात्र फक्त त्याच गोष्टीवरती असते. ही गोष्ट समजून घ्या. म्हणून तर आपल्याला दररोजच्या दिवशी संधी दिलेली आहे पश्चातापाची, दररोजच्या दिवशी संधी दिलेली आहे आत्मपरीक्षणाची, की आपण त्याचा शोध घ्यावा. ते घरात कुठं काय लपून ठेवलेलं आहे, घर म्हणजे आपल्या जीवनाबद्दल आहे, की ती कुठे लपवून ठेवलेली गोष्ट आहे ती काढा. पवित्र आत्म्याच्या अग्नीद्वारे त्याचा जाळून भस्म होऊन जाऊ द्या, ती संपू द्या, म्हणजे तुमच्या आशीर्वादाला कुठलं अडखळण ठरणार नाही. अखानाने लपवून ठेवलेल्या छोट्याशा गोष्टींमध्ये काय होतं बरं? थोडंसं रूप म्हणजे चांदी होती थोडीशी, एक शिनारी झगा होता, एकच झगा बरं का, आणि एक सोन्याची वीट होती. खूप थोड्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत. कोणाच्या लक्षात येतंय माझ्या घरासाठी पण भरपूर आहे ना ही चांदी, आणि एवढे एक सोन्याची वीट माझ्या फॅमिलीसाठी ठीक आहे. कोणाच्या लक्षात येतं एवढं मोठं शहर जाळत आहे, एवढे सगळे लाखो करोडोंच्या गोष्टी त्या ठिकाणात जाळत आहे. जेवढं जाळलं, जेवढ्याचा नाश केला, परमेश्वराने तिथं लक्ष नाही दिलं, कारण ते आज्ञा पाळत होते. प्रभूंनी त्याचं कॅल्क्युलेशन दिलं नाही बायबलमध्ये, की त्यांनी किती करोडोंचा माल जाळला, किती विटा जाळल्या सोन्याच्या, किती काय केलं नाहीये पवित्र शास्त्रात. पण जे लपवून ठेवलेलं छोटंसं पाप आहे त्याचा मात्र हिशोब दिलेला आहे. तसंच आपण देवाचे लोक आहोत प्रियांनो. जर छोट्या गोष्टी विश्वासाने केलेल्या कृती ज्या आहेत छोट्या, त्याच्याबद्दल आशीर्वाद मिळतात, तर देवाच्या इच्छेच्या विरोधामध्ये जाऊन केलेल्या छोट्याशा कृती ज्या आपल्याला माहिती आहेत चुकीच्या आहेत, ज्या आपण लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, ज्या आपण कव्हर अप करायचा प्रयत्न करत आहे, त्यांच्याबद्दल सुद्धा काहीतरी आपल्याला किंमत मोजून द्यावी लागते. नक्की किंमत मोजून द्यावी लागते अशा गोष्टींच्या बद्दल सुद्धा. माझ्या समजा मी आरशामध्ये पाहिलं, माझ्या चेहऱ्यावरती काहीतरी काळा डाग राहिला असेल,
माझ्याकडे दोन ऑप्शन असतात. एक म्हणजे जाऊन मी माझा चेहरा धुवावा आणि स्वच्छ करावा, तो काळा डाग निघून जाईल. नाहीतर दुसरं ऑप्शन आहे, माझ्याकडे खूप सारे इथं मेकअपचे प्रोडक्ट्स ठेवलेले आहेत, मी मेकअप लावून लावून तो काळा डाग लपवून ठेवेल. दोन गोष्टी आहेत माझ्याकडे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी किती पण मेकअप लावला माझ्या चेहऱ्यावरती आणि तो काळा डाग लपवला, तरी ज्या क्षणाला तो मेकअप उतरणार आहे तो काळा डाग पुन्हा दृष्टीस पडणार आहे, तो नष्ट होत नाही. आणि मी सुद्धा लोकांच्या समोर किती चांगला मेकअप लावून जरी फिरले तरी मला पण सारखी भीती वाटणार आहे, माझा काळा डाग दिसतोय का कोणाला, माझा मेकअप तिकडचा गेला असेल का तिथं व्यवस्थित राहिला असेल, ही मला भीती राहणार. पण त्याच्याऐवजी जर मी चेहरा स्वच्छ जाऊन धुतला आणि मग मी पुढच्या गोष्टी केल्या तर मला भीतीच राहत नाही, कारण तो डाग जो आहे चेहऱ्यावरचा काळा पडलेला, तो कायमचा, तो संपूर्णपणे नष्ट झालेला आहे. तसंच पापाचं आहे. छोटीशी गोष्ट आहे, देवाला न आवडणाऱ्या छोट्या गोष्टी ह्याच प्रमाणात असतात. आपण कितीही लपवल्या, लोकांसमोर गेलो, आपल्या घरातल्यांसमोर, कधी कधी काही अशी पापं असतात आपल्या जीवनात की आपल्या घरातल्यांना पण माहिती नसतात, स्वभाव असतात, काही पण असू द्या, आपण किती पण कव्हर अप करून वागण्याचा जरीही प्रयत्न केला तरी देखील परमेश्वरापासून काही लपून राहत नाही. आणि आपलं मनात देखील आपल्याला शांत चित्त आणि स्थैर्य असं कधीच प्राप्त होत नाही. मनामध्ये तो व्यक्ती सतत अस्वस्थ राहतो की काय माझं हे पाप उघडकीस येईल, काय हा काळा जो डाग आहे, जो दोष आहे, जो मी लपवण्याचा फार खुबीने प्रयत्न केला आहे, काय कोणाच्या दृष्टीस पडेल काय. ह्या विचाराने मनुष्य सदैव काय राहतो बरं, अस्वस्थ राहतो. आणि दुसऱ्या गोष्टींवरती, ज्या चांगल्या अजून 100,000 गोष्टी करायच्या आहे, त्याच्यावरती तो व्यक्ती कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही, स्थिर चित्त राहू शकत नाही. म्हणूनच आपल्याला दररोज आत्मपरीक्षण करायचं आहे. म्हणूनच आपल्याला दररोज वचनरूपी जलस्नानाने स्वतःला शुद्ध करायचं आहे. म्हणूनच काल पण पाहिलं आपण देवाच्या वचन किती महान आहे. त्याच्यात पण एक गोष्ट पाहिली की ते आरशासारखं आहे देवाचं वचन. ते आपल्यामधल्या चुका उणीवा आपल्याला दाखवतं आणि आपल्याला सौंदर्य प्राप्त करून घेण्यासाठी मदत करत असतं. आत्मिक सौंदर्याबद्दल बोलत आहे. आखानाने जे पाप केलं त्याच्याबद्दल छोटंसं पाप होतं, पण काय झालं बघूयात. 7 यहोशुवा 7:22 वचनापासून वाचते मी. तेव्हा यहोशुवाने जासूद पाठवले. कोण आहे हे? मंगेश ब्रदर, काय चाललंय तुमचं? एक मिनिट. हालेलुया, धन्यवाद येशू. आपण यहोशुवाचं पुस्तक याचा 7वा अध्याय 22व्या वचनापासून पुढे वाचूया. एक्सक्यूज. तेव्हा यहोशुवाने जासूद पाठविले. ते डेऱ्याकडे धावत गेले आणि पहा, त्याच्या डेऱ्यात त्या वस्तू लपविलेल्या होत्या व खाली रुपे होते. त्यांनी त्या डेऱ्यातून काढून यहोशुवा आणि सर्व इस्रायल लोक यांच्याकडे आणून परमेश्वरासमोर ठेवल्या. त्यानंतर यहोशुवाने व त्याच्या बरोबरच्या सर्व इस्रायल लोकांनी आखान बिन जेरह याला व त्याच्या बरोबर ते रुपे, तो झगा व ती सोन्याची वीट, त्यानंतर त्याचे मुलगे, त्याच्या मुली, त्याचे बैल, त्याची गाढवे, शेरडे मेंढरे, त्याचा डेरा व त्याचे जे काही होते नव्हते ते सर्व अखोर खिंडीत नेले. यहोशुवा म्हणाला, तू आम्हाला का त्रास दिलास? परमेश्वर तुला आज त्रास देईल. मग सर्व इस्रायलांनी त्याला दगडमार केला
व ती सर्व अग्नीने जाळून वर दगड टाकले. त्यावर त्यांनी एक मोठी दगडांची रास केली, ती आजपर्यंत तेथे आहे. मग परमेश्वराचा भडकलेला कोप शमला. यावरून त्या स्थळाला आजवर अखोर म्हणजे त्रास देणारी खिंड असे म्हणत आले आहेत. एक छोटस पाप होतं, ज्याची आज्ञा मिळाली होती की ज्या गोष्टी परमेश्वराने जाळून टाकायला लावल्या होत्या, मनुष्याला उपयोगात आणू नका असं सांगितलं होतं, त्या छोट्या गोष्टींचा त्याला मोह झाला. आधीच वचन वाचलं की राहाब जी होती ती छोट्या गोष्टीत विश्वासू राहिली. आजपर्यंत ती आणि तिचं सर्व कुटुंब त्या ठिकाणात स्थापन झालं. आणि इथं जर पाहिलं त्याच अध्यायात तीच गोष्ट पुढे कंटिन्युएशन मध्ये पाहिली. अखानाने एक छोटीशी गोष्ट आहे ती केली, एक छोट्याशा मोहावरती विजय मिळवू शकला नाही, एक छोटासा हाव आणि लोभी स्वभावावरती विजय मिळवू शकला नाही, एक छोटासा लबाडी करण्याच्या स्वभावावरती तो विजय मिळवू शकला नाही, एक छोटासा बंडखोरीचा स्वभाव आहे त्याच्यावर विजय मिळवू शकला नाही, एक छोटासा पश्चाताप न करण्याचा स्वभाव आहे त्याच्यावरती विजय मिळवू शकला नाही, एक छोटासा परमेश्वराला शरण न जाण्याचा स्वभाव आहे हा तो सोडू शकला नाही. त्याच्यामुळं त्याच्या सर्वस्वाचा, त्याचे मुलं मुली जे पण काही होतं नव्हतं त्या सर्वांचा नाश झाला. तो सुद्धा आजवर त्या ठिकाणात स्मारक म्हणून आहे की परमेश्वराच्या इच्छेच्या विरोधामध्ये काही गोष्टी नसाव्यात. आपण आज कृपेच्या काळामध्ये जगत आहोत प्रियांनो. आजच्या काळामध्ये परमेश्वर एवढा तडकाफडकी न्याय करत नाही की आपली एक चूक झाली की लगेच आपल्याला आपला मृत्यू होईल, दगडमार होईल. ह्या सगळ्या गोष्टी आजच्या काळामध्ये घडत नाही. तत्काळ न्याय होत नाही, परंतु तीच फार धोकादायक गोष्ट आहे. कारण त्यामुळंच मनुष्याला आपलं पाप जे आहे, आपल्या चुका ज्या आहे ह्या तत्काळ कळतच नाही. त्यांना त्यामुळं कदाचित आत्मपरीक्षण न केल्यामुळं कदाचित आपल्याला कुठल्या गोष्टींसाठी पश्चाताप करायचा आहे, खरा पश्चाताप करायचा आहे, कुठल्या गोष्टींपासून सुटका प्राप्त करून घ्यायची आहे याचं ज्ञानच मनुष्याला योग्य वेळी होत नाही. एकाच वेळेस जो न्याय होणार आहे तेव्हा मात्र संपूर्ण आयुष्यभरामधल्या प्रत्येक क्षणाक्षणाचा आपल्याला हिशोब द्यायचा आहे. जुन्या करारात एक चांगलं होतं, मी तर वाचताना मला नेहमी तेच वाटतं की तेव्हाच्या तेव्हा आपलं पाप समजलं, एकतर काहीतरी अर्पण करायचं असायचं आणि बंडखोरी केली तर ऑन द स्पॉट काही ना काही शिक्षा मिळायची, विषय संपून जायचा. आता तसं होत नाही, परंतु पापांची जी रास आहे ना ती वाढली जाते. म्हणूनच आपल्याला दररोजच्या दिवशी आत्मपरीक्षण करायची गरज आहे. दररोजच्या दिवशी नव्याने पश्चाताप करण्याची गरज आहे प्रभूकडे. पश्चाताप करणे म्हणजे यू टर्न घेणं आहे की ज्या पापांबद्दल जी गोष्ट काही पण असू द्या की ज्याचा परमेश्वराने आपल्याला जाणीव करून दिलेली आहे, ज्याच्याबद्दल देवाकडे आपण क्षमा मागितली आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आपण स्वतःला धुवून शुद्ध करतो त्या सर्व गोष्टींपासून, तिथे पुन्हा न फिरणे याला खरा पश्चाताप म्हणतात. तो आपल्याला दररोज करणं गरजेचं आहे. आणि मग दररोजच्या दिवशी तो आपल्याला नीतिमत्वातून अधिक नीतिमत्वाकडे, पावित्र्यातून अधिक पावित्र्याकडे असं घेऊन जाईल आणि आपल्याला त्याच्या पसंतीस पडणारी अशी डागविरहित, सुरकुतीविरहित, शुभ्र वस्त्र परिधान केलेली अशी वधू म्हणून सिद्ध व्हायला तो मदत करणार आहे. ही परमेश्वराची योजना आहे त्याच्या पवित्र वचनाच्या द्वारे. आदाम आणि हवा ज्यावेळेस होते एदेन बागेमध्ये, आपण ते वाचणार नाही आता स्टोरी, छोटीशा गोष्टींबद्दल आपण बोलत आहोत. म्हणून मी सांगते, एक छोटीशी कृती, एक छोटीशी गोष्ट. देवाने सांगितलं होतं अख्ख्या बागेमध्ये निरनिराळ्या तऱ्हेची सर्व प्रकारचे झाडं आणि फळ झाडं लावले होते. फक्त एका झाडाचं फळ खाऊ नका सांगितलं होतं, फक्त एका झाडाचं, बऱ्या वाईटाचं ज्ञान देणाऱ्या. बाकी अख्ख्या बागेत जितक्या झाडांना फळं आहेत ती सर्व खा सांगितलं होतं. माहिती आपल्या सर्वांना गोष्ट उत्पत्ती मधली. दुसऱ्या अध्यायामध्ये आज्ञा दिली होती परमेश्वराने. त्यांनी काय केलं, आधी फळं खात होते म्हणा, सर्व जेवढे आहे उपलब्ध वाटत होते ते,
पण एक स्वभाव होता, हे एकच फळ, ह्याच्यामध्ये नक्की काहीतरी असेल, अति उत्सुकता, बघूयात खाऊन काय होतं ते. ज्यावेळेस साप त्या ठिकाणामध्ये स्त्रीला भेटला, हवेला भेटला, त्यावेळेस त्यांनी तिला जो प्रश्न केला तो पण ट्रिकी क्वेश्चन होता. तो म्हणाला, काय देवाने तुम्हाला कुठलेच फळं नाही खायचे सांगितलं का? मग ती म्हणाली, तसं नाही, सगळे फळं खायला लावले, फक्त एका झाडाचं नको खाऊ म्हणाला. कोणतं झाड? बऱ्या वाईटाचं ज्ञान देणार. मग त्यावेळेस तो म्हणाला की ते खा म्हणून. ते दिसायला सुंदर होतं, चवीस चांगलं होतं, मनात पसंतीस पडणार होतं, डोळ्याची वासना, देहाची वासना, संसाराची खुशालकी, ह्या सर्व गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. तो माझा विषय नाही. तिने ते फळ खाल्लं मोहाला बळी पडून, आणि आदामाला दिलं, त्याने पण खाल्लं. नंतर एक फळ खाणं छोटीशी कृती आहे. अख्ख्या बागेमध्ये हजार झाड होते फळांचे, परंतु ते सोडून एकच जे झाड, ज्याची मनाई केली होती परमेश्वराने करायला, नाही करून बघू, देव बोलला तुम्ही खास मरताल. मरणाचा अनुभवच नव्हता त्यांना कधी, त्यांना मरण ठाऊकच नव्हतं. आपल्याला मरण आधीपासून माहिती असतं, कारण आपण लहानपणापासून या मर्त्य पृथ्वीवरतीच जन्म घेतलेला आहे. आपल्याला लहानपणापासून आसपास कुठं ना कुठं नातेवाईकात कोणीतरीच्या मृत्यूची वार्ता समजलेली असती. आपल्याला मरण काय आहे हे लहानपणापासून समजतं. पण त्यांना परमेश्वराने घडवलेलं होतं, तोपर्यंत मरणच त्यांनी पाहिलं नव्हतं. त्यांना इच्छा उत्सुकता होती, नक्की मरण काय असतं. जी गोष्ट माहिती नाही त्याचा अनुभव घेण्याची खूप इच्छा होती. एक फळ खाणं ही फार छोटीशी कृती होती प्रियांनो, पण त्याचा परिणाम किती वर्ष भोगावा लागला? किती वर्ष भोगायला लागला मनुष्याला? 6000 वर्ष. आदाम हवेला बाहेर काढल्यापासून आता प्रभू मंडळीला घेऊन जेव्हा नवे आकाश, नवी पृथ्वी, नवी यरुशलेम होऊपर्यंतची जेवढी पिढी आहे, 6000 वर्ष, बायबलच्या नुसारचं जे कॅल्क्युलेशन, एका छोट्याशा फळ खाण्याच्या पापाचा परिणाम 6000 वर्ष भोगायला लागला. आज आदाम हवा नाहीये. आपण सर्व अख्ख्या पृथ्वीवरती जगभरात त्यांचीच लेकरं, त्यांच्यापासून सर्व मनुष्य जात झालेली. बघा, राहाबला पण सर्व काळासाठी आशीर्वाद मिळाले, आखाण सर्व काळासाठी नष्ट झाला. आदाम हवेने केलेल्या चुकीमुळे जे पापाचा परिणाम आहे, संपूर्ण मनुष्य जातीला 6000 वर्षांसाठी भोगावा लागणार आहे. छोटी गोष्ट आहे का ती? एक फळ खाणं ही फार छोटी वाटत होती, शुल्लक, नॉमिनल वाटणारी गोष्ट होती, परंतु त्याचे परिणाम जे आहे ते पिढ्यानपिढ्यांसाठी भोगावे लागतात. जसे आशीर्वाद हे पिढ्यानपिढ्यांसाठी असतात, तसंच परमेश्वराच्या विरोधात जाऊन केलेल्या ज्या कृती आहेत त्याचे जे दुष्परिणाम आहे ते सुद्धा पिढ्यानपिढ्यासाठी, वर्षानुवर्षांसाठी मनुष्याला भोगावे लागतात. म्हणून आपण ज्यावेळेस प्रभूकडे येतो, आपण तारणाची प्रार्थना करतो, आपण त्यावेळेस आपल्या मंडळीतल्या लोकांसाठी प्रार्थना करतो, आपण तेच करत असतो की 4 पिढ्यांचे, पिढ्यानपिढ्या आलेल्या शापाची सत्ता पण आपण मोडकळीस आणत असतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, त्याच्या पवित्र रक्ताच्या द्वारे, आणि आपण स्वतःला त्या बंधनातून मोकळं करून घेत असतो. किती पूर्वजांनी किती काही पाप केले असतील, जर शांत बसून विचार केला तर आशीर्वाद पिढ्यानपिढ्या प्राप्त होण्यापेक्षा शाप जास्त प्राप्त होईल, कॅल्क्युलेशन केलं तर. मनुष्याचे जे आपण आहोत, जर आपण विचार केला आपल्या पूर्वजांनी केलेले असतील काय पाप त्याचा, तर
परंतु प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, त्याच्या नावामध्ये, त्याच्या पवित्र रक्तामध्ये आज देखील ते सामर्थ्य आहे. ती या पापांची रास किती मोठी असू द्या, किती भयंकर असे ते सर्व दुःखद परिणाम असू द्या, कितीही प्रकारचे आलेले शाप असू द्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, त्याच्या पवित्र रक्ताच्या द्वारे त्यांची सत्ता मोडकळीस येते आणि स्वर्गीय आशीर्वाद जे आहे, स्वर्गापासून प्राप्त होणारं प्रतिफळ जे आहे, ख्रिस्तामध्ये आपण नवीन उत्पत्ती असे ठरतो, आपण स्वर्ग राज्याचे वारीस ठरतो, ह्या मोठ्या आशीर्वादांचे आपण सहभागी ठरत असतो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारणं ही सुद्धा आज जगाच्या दृष्टीने असलेली फार छोटीशी कृती आहे, खऱ्या पश्चातापाची प्रार्थना. परंतु फार मोठे सार्वकालिक आशीर्वाद ती घेऊन येणार आहे. छोटीशी कृती, छोटासा विश्वास. आपण मागच्या वेळेस विश्वासाबद्दल पण पाहिलं होतं. मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास. त्याच्यामध्ये सुद्धा अनेक आशीर्वाद असतात. अनेक अनेक आशीर्वाद आहेत. सैतान जो आहे, लक्षात ठेवा की आपल्याला त्याने हवेला जे मोहामध्ये टाकलं होतं, आखानाला सुद्धा जे मोह आला असेल, सैतानाने त्याच्या मनात मोहाचं पाप घातलेलं. अर्थात निवड त्याची स्वतःची होती की देवाची आज्ञा पाळायची का सैतानाचा मोह. हवेची पण तीच गोष्ट होती, देवाची आज्ञा पाळायची का सैतानाने या फळाबद्दल बोललाय त्याचं ऐकायचं, ही तिची निवड होती, चॉईस तिची होती. आदम वाचला होता, सैतानाशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला नव्हता. हवेने जेव्हा फळ आणून दिलं तेव्हा पण चॉईस त्याच्याकडे होती की तिच्या बरोबर ते ऐकून तिचं फळ खायचं की नाही, का देवाने आपल्याला जी आज्ञा दिली आहे त्याच्यानुसार चालायचं, त्याच्याकडे पण चॉईस होती. प्रत्येक मनुष्याला परमेश्वराने चॉईस दिलेली आहे. निवड जी आहे ही आपल्याकडे आहे. प्रभू आपल्याला कुठल्याच गोष्टींची जबरदस्ती करत नाही. त्याच्या न आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, देवाच्या दृष्टीने जे पाप आहे ते आपण करू नये म्हणून पण देव आपल्याला जबरदस्ती करत नाही. आणि त्याच्या दृष्टीने नीतिमत्व ठरवण्यात आलेल्या, पवित्र अशा ठरवण्यात आलेल्या त्याच्या आवडीच्या ज्या गोष्टी आहेत, आपण त्या कराव्या म्हणून सुद्धा देव आपल्याला जबरदस्ती करत नाही. आपल्याला पवित्र आत्म्याद्वारे, त्याच्या पवित्र वचनाच्या द्वारे प्रत्येक गोष्टी समोर ठेवण्यात येतात. निवड मनुष्याची स्वतःची असते. परमेश्वराने निवड करण्याचा अधिकार मनुष्याला स्वतःकडे दिलेला आहे. आपली चॉईस असते, आपण काय करायचं ते. येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या वेळेस सुद्धा पिलाताला माहिती होतं की प्रभू येशू ख्रिस्त निर्दोष आहे. त्याने हात पण धुतले होते, त्याने बराब्बाला पण समोर आणलं आणि येशू ख्रिस्ताला पण उभं केलं. लोकांना तेच विचारलं, तुमच्यासाठी कोणाला सोडू. लोकांनी निवड काय केली, बराब्बाला सोडली आमच्यासाठी, पण येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती दे. ह्या ज्या छोट्याशा जेव्हा निवडीचा एक समय असतो ना, कुठली पण गोष्ट असू द्या तुमच्या आयुष्यामधली, आध्यात्मिक असू द्या, आत्मिक असू द्या, त्याचप्रमाणे आपल्या भौतिक सुद्धा गोष्टी असू द्या, कुठल्याही गोष्टी असू द्या, जेव्हा आपल्याला काहीतरी निर्णय घ्यायचा असतो आपल्या आयुष्यामध्ये, तेव्हा आपल्या पुढे दोन पर्याय, जसा परमेश्वर त्याची इच्छा, त्याच्या योजनांचा पर्याय आपल्या समोर ठेवतो, त्याच प्रमाणाने सैतान देखील आपल्या समोर काहीतरी दुसरा पर्याय जरूर आणि जरूर ठेवतच असतो. दोन प्लेट्स आपल्या समोर असतात, सार्वकालिक आशीर्वादाची किंवा आशीर्वाद गमावण्याची किंवा शापांची. आपण कुठल्या प्लेटची निवड करतो आपल्या समोरच्या, ही चॉईस मनुष्याची असते. सैतान जो आहे तो तत्कालीन त्या क्षणापुरतं, थोड्या काळापुरता आनंद देण्याच्या गोष्टी मनुष्याच्या समोर ठेवत असतो. थोड्या काळासाठी चांगल्या वाटणाऱ्या अशा गोष्टी आपल्या समोर तो ठेवत असतो. स्त्रीला पण त्याने तसंच सांगितलं होतं, हे फळ खायला फार मनोरम आहे, दिसायला किती सुंदर आहे, बऱ्या वाईटाचं ज्ञान पण करून देणार आहे. अखानाला पण तो झगा होता, तो किती सुंदर आहे, किती कॉस्टली आहे, सोन्याची ती वीट आहे, माझ्या परिवाराला पुरेशी होईल. रूप थोडीशी चांदी होती, ही सुद्धा किती चांगली आहे, थोडीशीच तर आहे चांदी. मोह वाटला होता. सैतान जो आहे
आपल्या समोर त्या ज्या गोष्टी आहे जे देवाच्या इच्छेच्या विरोधात असतात त्या नेहमी मोहक स्वरूपामध्ये एक प्रलोभन असं आकर्षित करणाऱ्या अशा स्वरूपात आपल्या समोर ठेवत असतो. मग त्यावेळेस आपण कशाची निवड करतो? आणि देवापासूनच्या गोष्टी नेहमी कशा असतात बरं? मनुष्याला पुष्कळ वेळेस न आवडणाऱ्या असतात. देव कारण म्हणत असतो असं करू नको, असं वागू नको, हे करू नको. तत्कालीन आपल्याला त्याच्यामध्ये सुख किंवा खूप मोठे चांगलापणा, आकर्षकपणा असा काही त्याच्यामध्ये जाणवत नसतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तत्कालीन ज्या गोष्टींना जर आपण भुललो, तत्कालीन जे मोहपाश आहे त्याच्यामध्ये अडकलो गेलो, फक्त त्या समयापुरता, फक्त त्या काळापुरता जर आपण विचार केला, फक्त थोडक्या समयासाठी आत्ताच्या वेळेपुरता विचार जर केला, तर आपण पुढे जे होणारे परिणाम आहेत, पुढे मिळणारे जे सार्वकालिक एकतर आशीर्वाद आहे ते गमावत असतो, किंवा येणाऱ्या खूप मोठं जे शाप आहेत, आशीर्वाद गमावण्याची स्थिती आहे त्याची चॉईस करत असतो. सैतान जो आहे तो नेहमी आत्ता घडणाऱ्या, आत्ता समोर दिसणाऱ्या गोष्टी दाखवून आपल्याला निवड करायला भाग पाडतो. तुम्ही निर्णय करत असताल तुमच्या जीवनात कुठले पण, त्याच्यासाठी मी सांगते ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. होय नाही, होय नाही आपल्या मनामध्ये ज्या वेळेस येत असतं त्यावेळेस आपण नेहमी त्या गोष्टींवरती विचार करायचा की जी ही गोष्ट दोन प्रकाराने समोर दिसते आहे, काय जी आत्ता मला आनंद देणारी आहे, आत्ता चांगली वाटणारी आहे, आत्ता पुरतं काहीतरी प्राप्त होणार आहे, नक्की आणि नक्कीच येणाऱ्या भविष्यामध्ये काहीतरी वाईट गोष्ट त्याच्या मागे असते, कारण सैतानाने ते प्रलोभन आपल्या समोर ठेवलेलं असतं. पण देवापासूनची जी गोष्ट असती, जास्ती करून असं करू नको किंवा तसं कर अशा स्वरूपाची असती, ती आपल्याला त्यावेळेस ती आनंद देणारी वाटतच नाही, त्यावेळेस कदाचित दुःख देणारी वाटती. जितके लोक आहे इथं, वैशाली सिस्टर आहेत आपल्या, त्यांनी पण चर्चमध्ये साक्ष दिली होती, अनेक लोक आहे या ठिकाणामध्ये, की आपले जे स्वभाव असतात छोटे मोठे किंवा काहीतरी एखादं छोटं मोठं व्यसन असतं, त्याच्यापासून आपल्याला सुटका मिळते. त्यावेळेस सैतान कसं, नाही आता तू हे व्यसन सोडलं तर तुला असा त्रास होईल, तुला तसा त्रास होईल असं मनात घालतो. पण देवाने सांगितलं समजा व्यसन सोड, आपल्याला त्या क्षणासाठी आहे ना ते फार जड वाटत असतं, कारण ते व्यसन जर सोडलं तर त्यावेळेस त्रास होत असतो. परंतु सार्वकालिक जे आशीर्वाद आहे, आपल्या कुटुंबाला, आपल्या मुलाबाळांना, आपल्या पिढ्यानपिढ्या त्याच्यामध्ये आशीर्वाद होतात, आशीर्वादित होतात. तो निर्णय घेतल्याच्या नंतर आपण जी कृती करतो त्याच्यानंतर परमेश्वराचे आशीर्वाद आपल्या दृष्टीस पडत असतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण मनुष्याचे विचार हे देवाचे विचार नव्हत, आणि मनुष्याच्या कल्पना ह्या परमेश्वराच्या कल्पना नव्हे, हे देवाचं वचन सांगतं. सैतान जो आहे हा मोह सुद्धा दाखवतो, आणि ते किती चांगला आहे, किती छान होईल या गोष्टी लगेच दाखवत असतो. परंतु देवाच्या गोष्टी ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस किती मोठे आशीर्वाद समोर ठेवलेले आहे आपण ते समजूच शकत नाही, कारण मनुष्याची बुद्धी जी आहे ती कमी पडती की पिढ्यानपिढ्यांसाठीचे आशीर्वाद कॅल्क्युलेट करायला. कोणीच नाही करू शकत की आपल्याला हेच माहिती नाही की पुढच्या पिढीमध्ये कोण असणार आहे, आपल्या त्यांना काय आशीर्वाद मिळणार आहे, कोणी सांगू शकतं? नाही सांगू शकत. परंतु पिढ्यानपिढ्याचे आशीर्वाद जे आहे ते कॅल्क्युलेट करायला मनुष्याची पापी बुद्धी कमी पडत असती. परंतु परमेश्वराकडं आधीपासून आपल्यासाठी आशीर्वादाच्या, हिताच्या, आपलं भलं अशा करणाऱ्या योजना तयार आहेत. म्हणून आत्ता ज्या वेळेस निर्णयाची वेळ आहे त्यावेळेस काय निर्णय घेतो हे लक्षात घ्या प्रियांनो. आपण उत्पत्तीच्या पुस्तकात जर पाहिलं तर त्या ठिकाणात आणखी एक निर्णय घेण्याची वेळ होती कोणाच्या तरी जीवनामध्ये. दोन भाऊ होते, एक लहान होता आणि एक मोठा होता. जो मोठा होता, मी आत्ताच वचन नाही सांगते, माझ्याकडे लक्ष द्या सगळ्यांनी, आता नंतर सांगेल वचन तेव्हा वाचायचं, मी आधी पूर्ण गोष्ट सांगते तुम्हाला. जो मोठा भाऊ होता तो काय करायचा बरं, हरणाची शिकारीला जायचा तो, आणि तो हरणाची शिकार करून आणायचा, आणि त्या हरणाचं जे मांस होतं त्याच्यापासून बनवलेल्या गोष्टी त्याच्या वडिलांना आवडायच्या, म्हणून तो वडिलांचा लाडका होता.
आणि धाकटा जो होता तो आईचा लाडका होता. ते दोघंही जण जुळे होते. त्याच्यामध्ये एकाचा पहिला जन्म झाला होता, एकाचा दुसरा, म्हणून एक थोरला आणि धाकटा असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. आणि मग एक दिवस काय झालं बरं, तो मोठा भाऊ गेला होता जंगलामध्ये, रानामध्ये शिकार करण्यासाठी. घेऊन पण आला शिकार छान अशी, परंतु त्याला आला होता थकवा. ज्यावेळेस घरी आला तो, त्यावेळेस बघितलं तर धाकटा जो होता तो जेवण बनवत होता. जेवण तयारच झालं होतं आणि हा एकदम थकून भागून आला होता शिकार घेऊन. बसला, काय बनवलं पाहिलं त्यांनी. त्याला म्हणाला, मला आता फार भूक लागली आहे, मला दे जेवण. पण जो धाकटा भाऊ होता हा युक्तीने हिरावून घेणारा त्याचं नाव होतं. त्याच्या नावाचा अर्थ होता युक्तीने हिरावून घेणारा. काय काय लोक चुकीचं मिसइंटरप्रिटेशन करतात त्याच्या नावाचं, पण मी सांगते नंतर कोण होते काय होते ते. त्यांनी पण युक्ती केली, चूक काही नव्हती त्याची. भावाला बोलला, मी तुला देतो, तुला अन्न पाहिजे ना, आता झालंय तयार, तुला देतो, त्याच्या बदल्यात काय देशील मला. भाऊ होता थोरला, तो म्हणाला, तुला काय पाहिजे सांग. म्हणाला, तुझा ज्येष्ठपणाचा जो हक्क आहे ना तो मला पाहिजे. त्यावेळेस थोरला भाऊ काय म्हणाला, आता मला एवढी भूक लागली, या ज्येष्ठपणाच्या हक्काने मला काय मिळणार आहे, मला त्याचा काही उपयोग पण नाही, घेऊन टाक तुला. मग धाकट्या भावानी बनवलेलं मसुरीचं सर्व जे जेवण होतं, मसुरीची डाळ बनवली होती, मस्त भाकरी वगैरे बनवल्या होत्या, त्याला दिलं आणि त्याच्या बदल्यामध्ये ज्येष्ठपणाचा हक्क घेतला. मी गोष्ट सांगितली याकोब आणि एसावाची. इसाक आणि रिबेका यांची ते या दोघांची ती मुलं होती. थोरला जो होता तो एसाव होता, धाकटा आहे तो याकोब होता. त्यांच्या जन्माच्या वेळेसच जो धाकटा होता त्याच्याबद्दल देवानी रिबेकेला सांगितलं होतं की तो युक्तीने हिरावून घेणारा असेल, आणि म्हणूनच त्याचं नाव याकोब ठेवलं होतं. याकोब ह्या नावाचा अर्थच आहे युक्तीने हिरावून घेणारा. काही लोक सांगतात की याकोब याचा अर्थ होतो फसवणारा. फसवणारा नव्हता तो प्रियानो, तो फसवणूक करणारा नव्हता. फसवणूक म्हणजे खोटाडकेपणा, लबाडी करून कोणापासून काही मिळवणं, तो तसा करणारा नव्हता, तो युक्ती करणारा होता. म्हणजे काय की त्याचं डोकं जरा जास्त चांगलं चालायचं आणि म्हणून तो चांगली अशी काहीतरी युक्ती करायचा की मी काहीतरी कृती केली त्याच्या बदल्यात मला काहीतरी पाहिजे, असं करणारा होता. तो युक्तीने हिरावून घेणारा होता, फसवणारा नव्हता तो. तत्कालीन जे गोष्टी आहेत, पुन्हा छोटीशी गोष्ट, मसुरीचं जे वरण आणि भाकर आणि ज्येष्ठपणाचा हक्क, दोन गोष्टी समोर होत्या एसावाच्या, कसली निवड करायची. याकोबाच्या समोर पण त्याच दोन गोष्टी होत्या, भाकर व वरण त्यांनी बनवलेलं, आमटी जे पण असेल नसेल ते मसुरीचं, आणि ज्येष्ठपणाचा हक्क. त्याला माहिती होतं की मी बनवलेलं जेवण आता मी खाल्लं नाही आणि सगळं माझ्या भावाला दिलं तरी पण मला परवा नाही, मी परत बनवून खाईल, उपाशी राहील, पण महत्वाचा ज्येष्ठपणाचा हक्क आहे हे याकोबाला माहिती होतं. परंतु एसाव जो होता, मी आता खूप थकून आलेलो आहे, मला आधी अन्न पाहिजे, जगी तत्कालीन आत्ता समोर दिसणाऱ्या गोष्टी पाहिजे होत्या त्याला. म्हणून त्याला वाटलं की ती मसुरीचं जे आमटी कालवण जे पण आहे ते आणि भाकर ही माझ्यासाठी आता महत्वाची आहे. ज्येष्ठपणाचा हक्क त्याने तुच्छ लेखला होता. दोन व्यक्ती होत्या, दोघांच्या समोर सेम ऑप्शन्स होते, पण एका व्यक्तीने योग्य तो वाटा उचलला. याकोबाने मागून घेतला ज्येष्ठपणाचा हक्क. एसावाला काही कष्ट न करता आपोआपच त्याच्या जन्माच्या द्वारे ज्येष्ठपणाचा हक्क मिळाला होता, म्हणून त्याला त्याची किंमतच राहिली नव्हती. पुष्कळ वेळेस तसंच होत असतं आपल्या जीवनामध्ये. कोणीतरी आपल्यासाठी प्रार्थना करत असतं, आपल्या कुटुंबात पण तसं होत असतं. कोणीतरी कुटुंबातला एक व्यक्ती जास्त प्रार्थना करणारा असतं, एखादा व्यक्ती कमी प्रार्थना करणारा असतं, काही लोक मध्यम प्रकारची प्रार्थना करणारे, थोडी प्रार्थना थोडं जग, असं सगळ्या प्रकारची लोक जसं मंडळीत असतात तसंच घरामध्ये पण असती प्रत्येकाच्या सिच्युएशन. मंडळी सुद्धा प्रार्थना करती, त्यामुळं मंडळीतल्या लोकांना आशीर्वाद मिळतात.
घरामधील सुद्धा जे जास्त प्रार्थना करणारे लोक आहेत ते प्रार्थना करतात, म्हणून कुटुंबातील प्रत्येकाला आशीर्वाद मिळतात. परंतु ज्यांना प्रार्थना न करता, उपवास न करता, जास्त देवाच्या सहभागितेत सानिध्यात न राहता आपोआप आशीर्वाद मिळत जातात, त्यांना त्याची कधीच किंमत नसते. ही आजच्या काळातली सत्य परिस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे, सत्य आहे. कोणीतरी उठतंय ना पहाटे, चर्च मधले लोक उठतात, ते करतात त्यांची प्रार्थना. आपल्याला काय करायचंय? पण जे सकाळी उठून प्रार्थना करतात त्यांच्या प्रार्थनांमुळे आपल्याला पुष्कळ प्रकाराने आशीर्वाद मिळत आहे, संरक्षण मिळत आहे, परमेश्वराची कृपा प्राप्त होत आहे, याचा आपल्याला विसर पडतो आणि म्हणून आपल्याला त्याची किंमत वाटत नाही. ऐकायला जरी आवडलं नाही तरी हे सत्य आहे प्रियांनो. घरात, कुटुंबात सुद्धा तसंच असतं. कोणीतरी जास्त प्रार्थना करणारे असतात, आपल्या कामाचा वाटा संपला, आपल्या झोपेचा, आपल्या स्वतःचा, आपल्या एंटरटेनमेंटचा, असे सगळे वेळ बाजूला काढून ते कुटुंबातल्या सगळ्यांसाठी प्रार्थना करत असतात. त्याच्यामध्ये एक आनंदाची गोष्ट ही असते की मॅक्झिमम कुटुंबांमध्ये स्त्रियाच करतात हा रोल. घरातलं पण सगळं काम करतात त्या, सर्वांची आवडी निवडी. आजकाल तर लॉकडाऊनमुळे अख्खा जगाला विश्रांती आहे, सगळ्यात जास्त काम स्त्रियांनाच आहे. रोज एक एक डिशची फरमाईश असते. सगळ्या स्टेटस चेक करा, सगळीकडे डिश डिश डिश, काय काय आज हे बनवलं, ते बनवलं, ते बनवलं, चालूच असतं. सर्व लोक घरामध्ये जास्त एकसाथ असल्यामुळं त्यांच्यावरती पण कामाचा जास्त ताण असतो. जे स्त्रिया आहेत तेच समजू शकतात ही गोष्ट मी काय बोलत आहे. तरी पण त्या वेळ काढतात त्याच्यातून. जेव्हा सर्व कुटुंब मिळून काहीतरी मनोरंजन करत असेल त्यावेळेस ते मनोरंजन, आनंदात सहभागी ती बिचारी एकतर किचन मध्ये नाही तर प्रार्थना करत, ह्या दोन गोष्टींमध्ये असते ती. जेव्हा सगळे झोपतात, चला आता दुपारी पोटभर जेवण झालं, झोपायचं आता, मग ती संध्याकाळच्या नाश्त्याची नाही तर जेवणाची तयारी करत असते, नाही तर प्रार्थना करत बसते. परत तिच्या पुढे दोनच ऑप्शन असतात, किचन नाही तर प्रार्थना, घरातलं काम नाही तर प्रार्थना, हे दोनच ऑप्शन मिळतात जास्ती करून. ज्या घरामध्ये भाऊ लोक आहेत आपले आणि ते त्यांच्या मुलींना, पत्नीला, आईला, जे पण कोणी आहे त्यांना मदत करत असतील तर परमेश्वर तुम्हाला खूप आशीर्वाद देईल. कारण पवित्र शास्त्रात पण कुठं लिहिलेलं नाहीये की फक्त स्त्रियांनी जेवणाचं काम करा. इथं बघा, याकोब जेवण बनवत होता. एसावासाठी पण आवडीचं जेव्हा शेवटचे आशीर्वाद होते ना द्यायचे ज्येष्ठपणाचा, त्यावेळेस सुद्धा त्याला चांगलं मांस पाहिजे होतं. त्यावेळेस सुद्धा काय झालं होतं, एसाव गेला बापासाठी शिकार करायला. रिबेकेने जे चांगलं असं जे मेंढरू आहे ते कापलं आणि त्याचं जेवण घेऊन कोण गेला, याकोब गेला बापाकडे. बायबलमध्ये अनेक उदाहरणं आहेत, जे बंधू आहेत त्यांनी सुद्धा जेवण उत्कृष्ट पद्धतीने बनवल्याचे खूप सारे उदाहरणं. पण आजचा टॉपिक नाही येतो, असो तरी सुद्धा इथं तो घरी आला का, एसाव आला तेव्हा काय त्याच्या आईने जेवण नसेल का बनवलं. आईकडे जेवण मागायला जायच्या ऐवजी तो भावाकडे गेला, कारण भावाचं जेवण रेडी होतं तिथं याकोबाचं. एक गोष्टीमध्ये अनेक गोष्टी असतात देवाच्या वचनामध्ये. ज्यावेळेस तो गेला त्यांनी तो ज्येष्ठत्वाचा जो हक्क आहे त्यावेळेस तुच्छ लेखला. आणि म्हणून सरते शेवटी काय झालं बरं, ज्यावेळेस त्याला स्वतःला आता आशीर्वाद देण्याची वेळ आली होती, इसहाक ज्यावेळेस वृद्ध झाला होता आणि त्याने ठरवलं की आपल्या लेकरांना आता आशीर्वाद द्यायला पाहिजे आहे, माझ्यासाठी चांगलं मांस आणा आणि जेवण बनवा. त्यावेळेस पण एसावाने तेच केलं, गेला रानामध्ये शिकार करायला. परंतु याकोब गेला, जे चांगलं मेंढरू आहे त्याच्या आईने त्याला मदत केली, कारण ती पण ऐकत होती ते, रिबेका, तिने त्याला मदत केली आणि चांगलं असं मेंढरू त्यांनी जे आहे ते कापलं, त्याचं छान असं जेवण बनवलं मस्तपैकी आणि याकोब घेऊन गेला वडिलांकडे. आणि वडिलांना वाटलं, हाताला आणि मानेला ते मेंढ्यांचे केस लावले होते, कारण एसाव केसाळ होता. तरी पण इसहाकाची दृष्टी अधू झाली होती, मंद झाली होती, त्याला दिसत नव्हतं. पण तरी त्याने आवाजावरून ओळखलं, मुलंच होते शेवटी, त्याचे बाप होता तो त्यांचा.
तो म्हणाला, वाणी तर याकोबाची आहे, आवाज तर याकोबाचा येतोय, हा जवळ जाऊन अजून हात लावून पहा. त्यांनी पाहिलं, अरे हा केसाळ लागतोय, जेवण सुद्धा उत्कृष्ट आहे. शेवटी इसाकाने सुद्धा आशीर्वाद जे दिले ते ज्येष्ठ कनिष्ठ ह्या सर्व गोष्टी होत्या, पण शेवटी ते काय जेवण खाऊन त्याच्यावरती ठरवले कोणाला आशीर्वाद द्यायचे. सो आणखी एक गोष्ट, चांगले आशीर्वाद पाहिजे असेल तर चांगलं जेवण बनवा, ते पण सांगेल सर्वांना. जोक सपाट. जोक सपाट. परंतु अशा गोष्टी झाल्या त्या ठिकाणामध्ये, आणि लोक त्याचं इंटरप्रिटेशन सांगताना नाही का सांगतात की त्यांनी फसवून घेतले. त्यांनी फसवून घेतलं नव्हता याकोबाने. त्याच्या अगोदरच्या घटनेमध्येच एसावानी स्वतः ते वरण आणि भाकरीसाठी आशीर्वाद त्याला देऊन टाकले होते. मग याकोबाने कुठं फसवणूक केली? त्यांनी ते मोल देऊन विकत घेतले होते आशीर्वाद. काहीतरी किंमत चुकती करून त्यांनी त्याचं मोल जाणलं होतं, हे किती महत्वाचं आहे हे समजलं होतं, त्यांनी विकत घेतले होते ते. आणि रिबेकाने सुद्धा चूक केली नव्हती. लोक सांगतात त्याच्या आईने पण त्यांना मदत केली ह्या गोष्टी करायला. तिने मदत जरूर केली देवाची योजना पूर्ण करायला, कारण जन्म देतानाच देवाने तिला सांगितलं होतं की थोरला जो आहे तो धाकट्याची चाकरी करेल, जो धाकटा आहे त्याला युक्तीने हिरावून घेणारा म्हणेल त्याला मी अधिक आशीर्वादित करल. ही देवाची वाणी त्यांच्या जन्माच्या वेळेसच तिला मिळाली होती आईला. तिला सर्व गोष्टी माहिती होत्या. देवाची योजना पूर्णत्वास गेली. छोट्या वाटणाऱ्या गोष्टी प्रियांनो, एका वेळेसचं रुचकर अन्न, किती मोठ्या गोष्टींचा त्यांनी नाकार केला, किती मोठ्या गोष्टींचा याकोबाला फायदा झाला. याकोबाचा वंशच पुढे वाढला. 12 जे मुलं आहेत ते कोणाला झाले? एसावाला नाही झाले, याकोबाला झाले 12 पुत्र. आणि मग तिथून पुढे त्याचा वंश वाढला, जो आजपर्यंत इस्रायलमध्ये आहे. आपल्याला पण माहिती, इस्रायलाचे जे 12 वंश आहे ते याकोबापासून आले, कारण त्याने काहीतरी किंमत मोजून दिली. छोट्या गोष्टी थोड्या वेळासाठी तुच्छ लेखल्या त्यांनी, आणि त्याच्या मागचे जे आशीर्वाद आहे, ज्या भविष्यामध्ये वर्षानुवर्ष चालणाऱ्या, परत किती हजारो हजार वर्ष झाले ना आता 12 वंशांच्या द्वारे इस्रायल राष्ट्र आज पण अस्तित्वात आहे, सगळ्यांना माहिती. हजारो हजार वर्षांसाठी. बघा, विचार करा, एसावाची कृतीची विचार करा की एका वेळेसचं ते बनवलेलं वरण आणि भाकरीसाठी त्यांनी हजारो हजार वर्षांसाठीचे आशीर्वाद तुच्छ लेखले, कारण सैतानाने त्याच्या समोर जो मोह ठेवला होता तो तत्कालीन त्यावेळेस चांगला वाटणारा असा ठेवला होता. म्हणून सर्वांना सांगेल, निर्णय घेताना विचार करा. आत्ता जे चांगलं वाटतंय, आत्ता जे सोयीचं वाटतं आहे, आत्ता जे आकर्षक वाटत आहे, आत्ता जे फार जास्त प्रमाणात करावंसं वाटत आहे, ती गोष्ट तर करायच्या अगोदर जरूर प्रार्थना करा. कारण बहुतेक वेळा तो मोह असतो सैतानाचा. कारण तुम्ही, मी, आपण सर्व परमेश्वराचे निवडलेले लोक आहोत. आपल्या जीवनासाठी त्याच्याकडे योजना आहेत, आपल्या जीवनावरती त्याचं पाचारण आहे. तुझ्या एकामुळे तुझ्या हजारांवरती दया करणारा मी परमेश्वर आहे, असा अभिवचन त्याने आपल्याला दिलेला आहे. तुझ्यामुळे तुझ्या पिढ्या आशीर्वादित होतील, हे अभिवचन त्याने आपल्याला दिलेलं आहे. आज आपण ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे विकत घेतलेले, मोल देऊन विकत घेतलेले लोक आहोत. आपण देवाच्या दृष्टीने अनमोल आहोत. आपली किंमत ही ख्रिस्ताचं रक्त आहे, त्याच्या परमप्रिय पुत्राचं रक्त, याची किंमत देवाने दिलेली आहे. म्हणून देवाच्या दृष्टीने सुद्धा आपण अनमोल आहोत. आणि म्हणून आपल्या जीवनासाठी त्याच्या अनेक योजना आहेत. पण ज्यावेळेस चॉईस करायची वेळ येते, निवड करायची वेळ येते, त्यावेळेस आपण काय करतो हे तपासून पहा. कारण सैतान हा नेहमी क्षणोक्षणी, प्रत्येक क्षणी, प्रत्येक निर्णयामध्ये प्रयत्न करणार की आपल्या समोर काहीतरी आकर्षक आणून ठेवल, काहीतरी मोहक आणून ठेवल, काहीतरी तत्कालीन आत्ताच्या काळापुरतं चांगलं वाटणारं आणून ठेवल, काहीतरी आकर्षक वाटणारं, काहीतरी भुलावणाऱ्या गोष्टी आणून ठेवल. आपण जर त्याच्या मागे गेलो तर देवाची आपल्या जीवनासाठी असलेली जी सार्वकालिक योजना आहे, आपल्या पिढ्यानपिढ्या
आशीर्वादित करण्याची जी योजना आहे, आपण त्याच्या हातातील उपयोगाचं पात्र व्हावं, ही जी देवाची योजना आहे, आपल्या जीवनावरचं जे पाचारण आहे ते प्रज्वलित करण्याची देवाची जी योजना आहे, आपल्याला नवीन असा अभिषेक करण्याची देवाची जी योजना आहे, आपल्याद्वारे अनेक आत्मे देवाच्या राज्यात येण्याची जी योजना आहे, आपलं पात्र काठोकाठ भरून वाहील इतके आशीर्वाद आपल्याला देण्याची देवाची जी योजना आहे, आपल्याद्वारे अनेक जण आशीर्वादित होतील, ही जी देवाची योजना आहे, पृथ्वीच्या अंतापर्यंत त्याच्या नावाचं साक्षी आपण ठरावं, ही जी देवाची योजना आहे, या सर्व योजना नाडखळण करण्यासाठी सैतान आज आपल्या मागे टपून बसलेला आहे. आज तो आपल्या समोर प्रलोभन ठेवत आहे. माझ्या देवाच्या प्रिय लोकांनो, आज देवाचा आत्मा आपल्याला हेच सांगत आहे, आपण कशाची निवड करत आहोत? आपण तत्कालीन गोष्टीची निवड करत आहोत का? सध्या माझ्या डोळ्याला काय चांगलं वाटतं ह्याची निवड मी करत आहे का? सध्या आकर्षक वाटणाऱ्या गोष्टींची निवड मी करत आहे का? काय माझ्या ज्या योजना आहेत त्या देवाच्या माझ्या जीवनासाठीच्या असणाऱ्या योजनांशी मॅच होत आहेत का? देवाचा माझ्या जीवनावरील अभिषेक जो आहे, मी घेतलेल्या निर्णयामुळे वाढीस लागणार आहे की कमी होणार आहे? मी आत्ता करत असलेल्या निर्णयामुळे माझ्या जीवनावर असलेलं सेवेचं जे पाचारण आहे ते प्रज्वलित होणार आहे, त्याच्याद्वारे अनेक मोठं कार्य घडणार आहे का माझ्या प्राचारणाला ते अडखळण ठरणार होणार आहे? या गोष्टी आपल्याला तपासायच्या आहेत. राहाबेने छोटासा निर्णय केला, तो दोर तिने बांधून ठेवला. तिच्या जे कुटुंब आहे त्यांची पिढ्यानपिढ्या इस्रायलामध्ये वस्ती झाली. अखानाने छोटस पाप केलं, थोडस रूप, एकच जगा, एकच ती सोन्याची वीट लपवून ठेवली. त्याच्या कुटुंबाचा नायनाट झाला. त्याचं कुटुंब कधीच पुढे प्रस्थापितच होऊ शकलं नाही. त्याच्या सर्वस्वाचा नाश झाला. आदाम हवेनी देवाची योजना जी आहे ती समजून न घेता तत्कालीन वाटणारं फक्त एक फळ ते आहे, ते खाण्याचं छोटंसं पाप केलं. 6000 वर्ष मानवजातीला त्या पापाचे परिणाम भोगावे लागत आहे. त्याच्यापासूनच सोडवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानी स्वतःचं रक्त सांडलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तानी ती देवाची मनुष्यासाठीची असलेली जी सार्वकालिक उत्तम परिपूर्ण ग्रहणीय अशी जी योजना आहे ती पुन्हा प्रस्थापित केलेली आहे आपल्यासाठी. एसावाने तत्कालीन जी भूक लागली होती, थोड्या काळासाठी शरीराची जी भूक भागवणाऱ्या गोष्टी होत्या, ती थोडीशी आमटी आणि ती भाकर जी होती, त्याच्यासाठी पिढ्यानपिढ्याचे कायमचे हजारो वर्षांसाठीचे आशीर्वाद गमावले. याकोबाने तत्कालीन जी भूक आहे तिला दुर्लक्षित केलं. स्वतः बनवलेलं जे अन्न होतं, मी नाही खाल्लं तरी चालेल पण ते भावाला देण्याचं त्याने योग्य असा आणि चांगला निर्णय घेतला. पण त्याच्या बदल्यामध्ये त्याने ज्येष्ठत्वाचा अधिकार प्राप्त करून घेतला, ज्याच्यामुळं आज वर्षानुवर्ष त्याच्याच द्वारे इस्रायलाची 12 गोत्रांची स्थापना झाली आणि ते लोक अस्तित्वात आलेले आहेत. प्रियांनो, आज परमेश्वर तुम्हाला तेच म्हणत आहे, मला म्हणत आहे, आपल्या सर्वांना तेच म्हणत आहे. आपण निर्णयाच्या खोऱ्यामध्ये उभे असताना आपण काय निर्णय करत आहोत प्रियांनो? आपण परमेश्वराच्या पक्षाचे आहोत काय? आपण परमेश्वराच्या योजना समजून घेतल्या आहेत काय? आजचा दिवस, हा क्षण, हा सुद्धा निर्णय करायचा आहे की काय मी आत्मपरीक्षण करायला तयार आहे काय मी देवाची योजना माझ्या जीवनातून पूर्ण जाण्यासाठी स्वतःचं संपूर्णपणे समर्पण करायला तयार आहे काय? की मला आत्ता चांगल्या वाटणाऱ्या गोष्टींच्या मागे मी धावण्यामध्ये माझा वेळ घालवणार आहे? आत्ताच परमेश्वर आपल्याला ही संधी देत आहे. प्रियांनो, आपण डोळे झाकूयात, आपण प्रार्थना करूयात. आपल्याला हा जो वेळ दिलेला आहे परमेश्वराने, हा त्याच्यासाठीचा आहे. हा समय जो आहे हा परमेश्वराच्या समक्षतेमध्ये स्वतःला तल्लीन करून घ्या, त्याच्या चरणाजवळ या. हा निर्णयाचा वेळ आहे.